हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता आम्ही चाललोय पेहलगामला, पण त्याच्या आधी इथे आम्ही केशरच्या दुकानामध्ये थांबलोय. इथे एक केशर आम्ही म्हटलं आधी खरेदी करून घेऊया. तर तेच केसरविषयी ते लोक सांगतायत की कसं असतं ओरिजिनल, कसं नसतं. तर आम्ही आता केसर घेतोय, त्याच्यानंतर आम्ही जाणार पेहलगामला. आपली तिकडे बाहेर गाडी उभी आहे आणि सर्वजण केसर घेतात. आमचं झालं केसर घेऊन, बाकीचे अजून सांगतायत. ते त्याच्याविषयी ते महत्त्व सांगतात की ओरिजिनल केसर कसं असतं, थोडंसं कडवड असतं, ते सावल्यानंतर थोडं पिवळं झालं पाहिजे, असं बरंच बरंच काय काय माहिती सांगतात ओरिजिनल केसर कसं बघावं म्हणून. जर 2 ग्राम घेतलं तर 500 रुपयाला एक केसर, आणि 1 ग्राम केसरचे 250 रुपये. आणि जर असं काहीतरी आहे त्यांचा रेट आहे. आम्ही जे घेतले ते आम्ही 2 ग्रामचं घेतलं आणि 1 ग्रामचं घेतलं. हे बघा, हे शॉप आहे. इथे सगळं केशर, काश्मीरी कावा सगळं मिळतं. चला आपण बघूया आता कसे काय सांगतात ते. प्रिन्स काश्मीरी कावा पितोय. कसा आहे? गरम आहे, चांगले. दाखव कसा असतो तो. पी. बस इथे टेबलावर. हा, टेबलावर ठेवते. काय? मोस्टली नजर आएंगे स्लिप पेट कश्मीरी लोग। इसकी वजह क्या है? वो केसर खाते हैं, शिलाजीत खाते हैं। जितना मटर का दाना है ना, उतनी सी क्वांटिटी में आपको लेना है सोते टाइम। ते शिलाजीत का शलाजीत काय म्हणून और आहे पहले प्रोडक्ट, 15 दिन रोज का त्याच्याविषयी ना ती 15 दिन माहिती के बाद देतात. 8 दिन, ये ना बॉडी पे रहेगा ना आपको जॉइंट्स पे, आपकी जॉइंट ना मजबूत रहेंगे, कैल्शियम को बिल्ड करता है, ब्लडिंग को स्ट्रांग रखता है फ्यूचर के लिए। कोई भी आपको वीकनेस रहती है उसको दूर करता है, दर्द को दूर करता है, वीकनेस को, हार्मोन बैलेंस करता है। और आता है केसर का मैम क्रीम। बाकीचं घ्या ना. कसे घेतले ते? केसर क्रीम मैम आप लगा लीजिए एक बार आपके हेड पे, ये यहाँ घर पे नाही, आपण याच्यावर स्वीट्स मध्ये टाकतात. वाह. समर में भी लगा सकते हैं, सब लगा सकते हैं आप। ये 450 आता है मैम, 450 अगर आप 500 के जाओ। कितने गिले मुझे गाईज, आता आम्ही पोहोचलो आहोत पहलगामला. हे बघा, तुम्हाला दाखवते. आता आम्ही आताच नुकतंच पोहोचलोय पहलगामला. तुम्हाला
बॅक साईडचं दाखव. हे बघा हे पहलगामला आम्ही आलोय. इथे ग्रीनरी पण आहे मस्त. हे सगळं पार्किंग एरिया आहे ऍक्च्युली. हे बघा ग्रीनरी पण दिसणार नाही कारण की सगळं सगळं धुक्यांनी झाकून गेलेलं आहे सगळं, कारण की खूप थंडी आहे ना इकडे. हे बघा तिकडे दिसत आहे, तिकडे स्नो आहे त्या पहाडावरती आणि इकडे ग्रीनरी आहे. आपण चालू आता फिरायला पहलगाम. ही आपली गाडी. रोहित यांच्याशी बोलतोय कसं जायचं ते. हे लोक आपल्याला फिरायला नेतील म्हणजे गाईड वगैरे असतात त्यांच्यावर आपल्याला. आता त्यांच्याशी रोहित बोलतोय की म्हणजे बार्गेनिंग चाललेली आहे. प्रत्येक ठिकाणी बार्गेनिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण की हे लोक काहीही रेट सांगतात. आपल्याला बार्गेनिंग करता आली पाहिजे. हे बघा चला आपण पुढे फिरायला जाऊया पहलगामला. बघूया पुढे काय काय अजून. डालो पैर डालो ऊपर कर लो बस. काय टेन्शन लय टेन्शन सोडवलं त्याने मला. लय टेन्शन सोडवलं. 1 2 3 हो तुम्हाला बोलत आहे मी ना आत्या. घोड़े के नाम नहीं रखते आप? रखे ना. इसका क्या है? इसका नाम पीटर. पीटर. वो पीटर घोड्यावर नहीं है. ओ चलो ना भैया. हो माझा एक सुनो बात तुम्हारे साथ कर रही है. पहले आप बैठो. मैं शूटिंग वाला है ना. वो पहले आप बैठो ना. आ जाओ आप. ऐसा फोटो उठाना हर किसी का बैन बना दो. प्रिंस लग गया. एक इसके साथ बैठेगा. इसके साथ कहाँ आएगा? किसी के साथ नहीं आएगा. भाईजान इसका घोड़ा अलग है. इधर सुनो, ये जो शीट कर ओ इधर सुनो ब्रदर, ये जो शीट कर आएगा ना इसको लगेगा इधर. हमको कुछ नहीं. इसको जख्म देगा. घोड़ा रहेगा, इसको बंदा साथ में डरेगा. वो डरेगा. आपके साथ साथ चलाएगा. इसके साथ किधर बंदा रहेगा? घोड़े के साथ ऐसे पकड़ेगा. घोड़े के साथ नहीं जाएगा. डरो मत महारानी. वो कोई जाती ही कोई वो अंजन और का सवार है. वो माझ्या घोड्याचं नाव काय माहिती का? पीटर. वो आदमी घोड़ा वो नहीं जाने का ब्रदर, हमको पता है. बैग आगे से लगा. बैग आगे खड़ा है. किधर बाबा इसकी सिंगल होता है ना. ये पाँव रखने वाला सिंगल होता है. ये कहाँ डबल आएगा? ये देखो हाथ हाथ ला. इधर में खाली. इसलिए बोला ना क्या कर रहे हैं उसको हमारे साथ ही रखना. तर गाईज आम्ही चाललोय वरती पहलगामच्या वरती पहाडीवरती. आम्ही खच्चरवर बसलोय सगळेजण. खच्चर नहीं पोनी घोड़ा. बोनी घोडा. सॉरी बोनी घोडा. माझ्या घोड्याचं नाव आहे पीटर. पीटर आहे माझा घोडा. आणि रोहितचा जो घोडा आहे तो बादल, जो लीड करतोय आम्हाला की आमची लीडर आहे. हो अच्छा ते मला सांगताय तो लीडर आहे तो घोडा. आम्ही चाललोय सगळेजण. आम्ही हे बघा एक साथ 8-9 जण आहेत आम्ही. प्रिन्सचा पण सेपरेट घोडा आहे. कहाँ से हो? मुंबई से. तर आम्ही चाललोय आता वरती पोनी घोड्यावरती. भीती तर वाटते पण ते आपले विचारे चाललेत घोडे हळूहळू. हाय गाईस. हे बघा आता वगैरे सगळे घाबरतायत पण म्हणलं की चला प्रत्येक गोष्टीची हाऊस झालीच पाहिजे. आलो एवढ्या लांब तर. वो कॉल कॉस्ट है. बस झालं लक्ष द्या फोन कडे.
पॉइंट का फोटो रखा है, रास्ते का नहीं रखा है। ना ना पूरा स्टेप करून गिम्बल पाहिजे होतं यार. गडबड तुझं नाव गडबड खरंच चालू गडबड आहे ना. ट्रबल मेकर तुझं नाव पाहिजे. ट्रबल मेकर नेमका टायमाला काय ना काय ना लोचा करून टाकतो. आता हा बघ कुठे चाललाय यार शहाणा माझा. ए भाई ए बरं क्या भाई. मम्मी चौकड आता इथे माणूस ये थोड़ा ना बीच में आ रहा है. ये तो कोई कितना बीच में आ रहा है. त्याला पुढे जायचं सगळ्यात. कसे होते वहाँ फोटो कसे होते वहाँ राइट. चलो हाँ आ जाओ. हाथ दो उसको. कैसा मस्त आता हाथ दाखवा. मजा आली का. आता पॉइंट फिरायचा. पप्पा बेटा मेरे साथ रहो. ये मेरा बेटा है. त्यांनी बस बस काय भारी दिसतंय. आणि पोरग एकटं ना बाई. मी तर पोराची कमाल केली. आपण नाही बरोबर घड्यावर एकटं पाहतो. सगळं टेन्शन त्याच्याकडेच होतं. घाबरत नाही बाई अजिबात. काय तो लहानपणी मी बसलेले ना 2-3 वेळा.
गाईज हा आहे पहलगाम. बघा किती किती मस्त आहे, सुंदर. 2 दिवसात हे गुलमार्ग फिरलो आम्ही, दूधपत्री. पण ना सगळ्यात जास्त मजा आम्हाला सगळ्यांना इथे आली, कारण की इथे आम्ही खूप फोटोशूट केले, खूप मजा केली. आणि हे समोर दिसतंय इथे काश्मीरी ड्रेस घालून आपण फोटोशूट करू शकतो. खूप भारी मजा आली ऍक्च्युली आम्हाला सगळ्यांना. इथे जास्त मजा आली. बघा व्ह्यू बघा. बोलायलाही त्रास होतो की एवढी थंडी वाढली आहे. 3च्या आत ऍक्च्युली खाली उतरायचं असतं, पण आता थंडी वाढत चालली आहे. आता ह्यांना रोहित आणि ओमकार अजून ह्यांना काहीतरी ऍक्टिव्हिटी करायची आहे. बाकीचे यांना म्हटलं की तिकडे जाऊन बसा, चहा वगैरे पीत, काही थंडी वाढली आहे. आमच्याबरोबर जरा मोठ्या वयाची लोक आहेत ना. तर गाईज बघा आहे पहलगाम बघा. हाय, खूप मजा आली खूप. चला आपण रोहितला बघूया कुठे येतो, तुम्हाला दाखवते. त्यांना ही ऍक्टिव्हिटी करायची. आता माझ्या मागणं बघा एक मुलगा जाईल, त्याला काय बोलतात मला माहित नाही अजून. नाही कॅमेरा ऑन कर. रुक रुक भाई, रुक जाओ. पैर आगे करो. ओके, नीट पकड़. इस हाथ से पकड़ो इधर. ओके. हाँ ओके. ऐसे ओके.